महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण ठेवणाऱ्या सर्व ज्ञात्या लोकांना माझा नमस्कार. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आजपर्यंत जे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्र्याचं जर नाव घेतलं तर त्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव येईल. तर ते नाव असं का येतं आहे? तुम्ही विलासरावांचं नाव घेऊ शकता, तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव घेऊ शकता, परंतु तुम्ही एक गोष्ट जाणीव ठेवाल की या लोकांना कुठल्या ना कुठल्या लोकांचा समाजाचा विरोध आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना सर्व समाजामधून का लोकप्रियता आहे किंवा लोकमान्यता आहे? जर या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हटलं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जे आज राजकीय पुढारी आहेत, ज्यामध्ये विविध समाजाचे लोक आहेत, धनगर असेल, माळी असेल, वंजारी असेल, मराठा असेल, दलित असेल, सर्व समाजाचे विविध स्तरांमधून देवेंद्र फडणवीस यांना पाठबळ मिळते, पाठिंबा मिळते. परंतु तोच जर मराठा मुख्यमंत्री झाला किंवा इतर समाजाचा मुख्यमंत्री झाला तर त्याला विविध समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं. याचं कारण काय असेल? तर याचं कारण ह्या गोष्टीमध्ये आहे की मराठा समाज असा समाज आहे की ज्या समाजाला इतर समाजाचा विरोध होऊ शकतो, म्हणजे दलित असेल, ओबीसी असेल, यांचा विरोध होऊ शकतो. परंतु ओबीसीचा मुख्यमंत्री झाला तर मराठा समाज त्याला विरोध करू शकतो किंवा इतर समाज त्याला विरोध करू शकतो. परंतु धनगर समाजाचा झाला किंवा मुख्यमंत्री समाजाचा इतर झाला, जे की ब्राह्मणेतर झाला, त्याला विरोध होईल. परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री झाला त्याला विरोध होत नाही, कारण ब्राह्मणांचं अस्तित्व हे ओबीसीलाही मान्य आहे, एससीलाही मान्य आहे आणि ओपनच्या लोकांनाही मान्य आहे. तुम्ही माणूस दाखवा अखंड भारतामध्ये जो माणूस ब्राह्मणाच्या पाया पडला नसेल. पण असे काही माणसं असतील जे दलिताच्या पाया पडले नाहीत, ओबीसीच्या पाया पडले नाहीत किंवा मराठ्यांच्या पाया नाही पडले, परंतु असा एकही माणूस सापडणार नाही की तो ब्राह्मणांच्या पाया पडला नाही. ब्राह्मणांची असलेली सर्व मान्यता या पाठीमागचं तुम्हाला कारण सापडेल.